नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. श्रीकांत शिंदेंनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. मोठ्या मताधिक्याने विजयाची हॅट्रिक होणार असा दावा श्रीकांत शिंदेंनी केलाय. ते तिसऱ्यांदा कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी डोंबिवलीत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढण्यात आली. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी अर्ज दाखल करण्याआधी त्यांच्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं. इगतपुरीतील घाटन देवीचं दर्शन घेत तिची मनोभावे पूजा केली. त्यानंतर गोडसेंच्या समर्थकांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली. मुंबईतल्या बोरिवलीत शक्ती प्रदर्शनादरम्यान पियुष गोयल यांनी बाईकवरून प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. चारकोप आणि गोराईमधील गोयल यांच्या भव्य रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. रॅलीत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक आयोगानं मतदानाची टक्केवारी वाढवून दाखवली. हे काळजी करण्यासारखं आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. चंद्रपूर, नागपूरपेक्षा गडचिरोलीमध्ये टक्केवारी जास्त दाखवली असा आरोप पवारांनी केला. मतदान अचानक का वाढलं असा सवाल करत संजय राऊतांनी निवडणूक यंत्रणा मोदी शहांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीका केली. मतदान कमी झालं मग आकडेवारी कशी वाढली असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचं कारण काय? मोदींच्या सभा व्हाव्यात म्हणून एवढे टप्पे घेतलेत का असा सवाल शरद पवारांनी विचारला. तर जाणीवपूर्वक 5 टप्पे घेतले असून राज्यकर्त्यांना राज्यातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी अशी टीका पवारांनी केली. स्थानिक मुद्द्यावरून भाषण सुरू करणं मोदींची स्टाईल आहे असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला. एफआरपी संकल्पना आम्ही आणली हे मोदींना माहीत नसेल. एफआरपीवरून टीका करणाऱ्यांना त्याचा अर्थ कळत नसेल असं म्हणत शरद पवारांनी मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा असून सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी विचारांची तडजोड केली आणि सत्तेसाठी ठाकरे कोणत्याही थराला जाऊ शकतात असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. ठाकरेंनी आमच्याशी दगाफटका करून सोनिया गांधींसोबत संगनमत केलं अशी टीका बावनकुळेंनी केली. पंतप्रधान मोदींवरती फक्त टीका करण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची जबाबदारी मी घेतली असा टोला नारायण राणेंनी लगावला. शरद पवार अनेक वर्ष सत्तेत होते पण त्यांनी काय केलं असा सवाल करत चांगल्याला चांगलं म्हणा असा सल्ला नारायण राणेंनी पवारांना दिला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या जाहिरातीत कलाकार म्हणून पॉर्नस्टारचा वापर केल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या जाहिराती होत असतील तर त्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. घराघरात आग लावणं भाजपचं काम आहे असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर भाजप देशात लढला असता तर भाजपचा पराभव स्पष्ट होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला मजबुरीनं इतक्या जागा दिल्या आहेत असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये उत्तम वातावरण आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हातात हात घालून काम करतायत अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली. राष्ट्रवादीच्या 10 पैकी 10 जागा निवडून येतील असा दावा जयंत पाटील यांनी केला. अंबादास दानवेंनी भाजपला आव्हान दिलं, तुम्ही 23 जागा टिकवून दाखवा. तुम्हाला वारंवार उमेदवार बदलावे लागतात. तुम्हाला तुमचे उमेदवार सांभाळता येत नाहीत असं म्हणत अंबादास दानवेंनी हल्लाबोल केला. मी पवारांना कधीच सोडलं नाही. 1987 पासून साहेबांचंच ऐकलंय असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. शरद पवार साहेबांनी मला संधी दिल्याचंही अजित पवार म्हणाले. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न मिटला का असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवरती टीका केली. तर बंद खोलीतील चर्चा टीव्हीवरती प्रसारित करण्यावरून फडणवीसांवरती निशाणा साधला. रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावरती येणार आहेत. नारायण राणेंचा प्रचार करण्यासाठी अमित शहांची रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयाला भेट दिली. भाजप कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि उत्साह उल्लेखनीय आहे. आमचं सरकार तिसऱ्यांदा परत यावं यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचं ट्विट मोदींनी केलं. उद्या राहुल गांधी यांची पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच सभा पार पडणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. SSPMSच्या मैदानावरती महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधींची सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इस्लामपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये 6 मे रोजी शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलंय.
डोंबिवलीत मनसेचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात श्रीकांत शिंदेंनी हजेरी लावली। यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी मनसे आणि शिवसेनेचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं। शरद पवार येत्या 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी चोपडा आणि मुक्ताईनगरमध्ये शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय, तर भुसावळमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत। 12 मे रोजी राज ठाकरे कल्याण लोकसभेत जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली। किरण सामंत विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे। लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करणार आहेत। त्यांनी लांजा राजापूर मतदारसंघाची जबाबदारी स्वतःवरती घेतल्याची माहिती शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी दिली। लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय। धुळे शहर मतदारसंघातून 51,000चा लीड आपण देऊ असा दावा अनिल गोटेंनी केला। मोदी 400 पार खासदार करतील, यात तुमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील हक्काचा खासदार हवाय, असं भावनिक आवाहन नारायण राणेंनी केलं। आता तुमच्या प्रगतीच्या आड कोणी येणार नाही, पूल रस्ते बांधण्याची जबाबदारी मी घेतो, असं आश्वासन नारायण राणेंनी जनतेला दिलं। नारायण राणेंनी विनायक राऊतांवरती जोरदार हल्लाबोल केला। विनायक राऊत बिनकामाचा खासदार आहे असं म्हणत त्यांनी टीका केली, तर कोणत्याही प्रकारची विकास कामं आली की हा खासदार विरोध करायला उभा असतो, असा आरोप त्यांनी केला। खासदार अमोल कोल्हेंनी माझ्या कंपनीला घेऊन केलेल्या आरोपांचे आता पुरावे द्यावेत, अन्यथा शिरूर लोकसभेच्या मैदानातून त्यांनी बाहेर पडावं असं खुलं आव्हान आढळरावांनी कोल्हेंना दिलंय। कुणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कुणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे, अशी घणाघाती टीका कोल्हेंनी केली। जितेंद्र आव्हाडांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे अटकेच्या भीतीनं रोज सकाळी शरद पवारांना फोन करून भाजपसोबत जाण्यासाठी गळ घालायचे। त्यांना 15 वर्ष सत्तेत राहूनही 5 वर्ष विरोधी पक्षात बसता आलं नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जोरदार हल्लाबोल केला। माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली। रणजितसिंह निंबाळकरांना पाठिंबा देत त्यांनी माढा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवली आहे। सत्तेच्या गादीजवळ राहण्याचे यशवंतराव चव्हाण यांचे विचार होते। शरद पवारांच्या गाडीत बसून फक्त जुन्या गप्पा ऐकून अभिजित पाटलांना काही मिळणार नाही। शरद पवारांकडे सत्ता नाही, त्यामुळे ते अभिजित पाटलांना काही देऊ शकणार नाहीत, म्हणून त्यांनी शरद पवारांची साथ सोडली, असं विधान शहाजी बापू पाटील यांनी केले। ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी वंचितच्या उमेदवारावरती आरोप केले होते। त्याचाच समाचार वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांनी घेतला। केलेले आरोप सिद्ध करा आणि पुरावे सादर करा, अन्यथा ठाकरे गटाच्या उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असं थेट आव्हान त्यांनी संजय सावंत यांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात परिचारिका संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। ऑर्थो विभाग सुरू केला, मात्र त्यात कसल्याही सोयीसुविधा नसल्यामुळे काम करण्यास अडचणी येत असल्याचं म्हणणं परिचारिकांनी मांडलं। त्यामुळे तत्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिचारिका संघटनेनं केली। कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये पेशंटकडून नर्सला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली आहे। इंजेक्शन देण्यावरून वाद झाल्याची माहिती मिळाली आणि या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी भाभा हॉस्पिटलमध्ये काम बंद आंदोलन सुरू केलंय। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील उंडरे शाळेचा अंतर्गत वाद आता शाळा बंद करण्याच्या हद्दीपर्यंत गेलाय। प्रशासनानं चक्क शाळेच्या गेटलाच टाळ ठोकलंय, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींपैकी एकत्रित मालमत्ता कर वसुली मोहिमेत हिंगोली नगर परिषदेनं प्रथम क्रमांक पटकावलाय। यामध्ये हिंगोली नगर परिषदेनं 97.23% एकत्रित कर वसूल केलाय। पुणे ते राजस्थान मार्गावरती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यामार्गे दौंड ते अजमेर साप्ताहिक उन्हाळी विशेष अशा एकूण 20 गाड्या सोडण्यात येणार आहेत। कांदिवली बोरिवलीत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नवीन जोड रस्त्यालगतची 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू झालंय, त्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील मच्छी आवक घटल्यानं बंदरातील लिलावामध्ये मच्छीचे दर गगनाला भिडलेत। दर दुप्पट झाल्यानं खवय्यांच्या तोंडचं पाणी पळालंय।
अमरावती लोकसभेची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली, मात्र या मतदान प्रक्रियेत कर्तव्य बजावणाऱ्या शेकडो शिक्षकांना मतदानापासून वंचित राहावं लागलंय. शेकडो कर्मचाऱ्यांचे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट हे त्यांना वेळेवरती न मिळाल्यानं हे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. विदर्भातील बऱ्याच भागातील तापमानात पुढील 3 दिवसात 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील 3 दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी ही माहिती दिली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे एप्रिलप्रमाणे मे महिना नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे आणि वाढत्या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी एसी कूलरसारख्या उपकरणांचा वापर वाढतोय. राज्यामध्ये दुपारी 25,167 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. पुण्यामध्ये 2 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळते, त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळण्याचा सल्ला हवामान विभागानं दिलाय. पुण्यातील अनेक भागातील तापमानानं 40 पार केल्यानं पुणेकर उन्हानं हैराण झालेत. मे महिन्यात देखील विदर्भ, मराठवाड्यासह देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. एप्रिल महिना सर्वाधिक उष्ण ठरल्यानंतर आता मे महिन्यात देखील उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. परभणी जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिकाधिक गडद होत आहे. प्रशासनानं लवकरात लवकर ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याकडे लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे आरक्षित करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचायत समितीकडून 7 गावं आणि 3 वाड्यांना 7 टँकर्सना पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जमिनीची पाणी पातळी देखील जानेवारीच्या तुलनेत सध्या 1 मीटरनं खालावली आहे. गावागावातील हातपंप आता बंद पडू लागलेत. सध्या जिल्ह्यातील 1100 गावांपैकी 102 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. रत्नागिरीत अवकाळीमुळे हापूस आंब्याचे दर घसरले, तर दुसरीकडे रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस विकला जात असल्यामुळे नागरिकांचा व्यापारी वर्ग देखील हैराण झालाय. मे महिना सुरू झाला असून वाढत्या उन्हाचा परिणाम हापूसवरती होताना बघायला मिळतोय. देवगडमधील तब्बल 200 कोटींची उलाढाल असलेल्या आंबा बाजारपेठेतील कमी दरामुळे बागायतदारांनी आर्थिक स्थिती त्यांची कोलमडली आणि त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. मात्र यंदाच्या हंगामात कमी उत्पादन, त्याचसोबत अवकाळी पावसामुळे रोगांवरती झालेला प्रादुर्भाव या सगळ्यामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. हळद उत्पादक शेतकऱ्यांना आता काही अंशी दिलासा मिळाला. हळदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या हळदीच्या मागणीत वाढ होत असल्यामुळे दरात देखील सुधारणा आहे. कोल्हापुरात हळदीला प्रति क्विंटल 15 ते 20 हजार रुपयांचा भाव मिळतोय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून तरुणी आणि तिच्या कुटुंबियांवरती जीवघेणा हल्ला केला. प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून तरुणानं हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तरुणावरती गुन्हा दाखल झालाय. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांवरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. गणेश श्रीगोंड आणि महादेव दिंडुरे अशी आरोपींची नावं आहेत आणि यांच्यावरती याआधी सुद्धा तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. अहमदनगर तालुक्यातील दरोड्या प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. या प्रकरणी 2 गुन्ह्यांची उकल करण्यात तसंच आरोपींकडून पोलिसांनी मुद्देमाल देखील जप्त केलाय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये बहीण भावाचा तलावात पडून मृत्यू झाला. 2 मुलांच्या मृत्यूनं कुटुंबावरती शोककळा पसरली आहे. शोकाकुल वातावरणात दोन्ही मुलांवरती अंत्यसंस्कार झाले. मुंबई नाशिक महामार्गावरती आसनगावजवळ ट्रेलरचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे डिवायडरवरती चढून समोरून येणाऱ्या ट्रकवरती तो आदळला. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये आगीचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय. एकाच दिवसात 3 ठिकाणी आग लागली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीनं वेळेत आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथील गुप्तेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. शेकडो वर्षांपासूनची परंपरा आज देखील पाळली जाते आणि गावात विविध दिंड्या आणि रथ मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील राहेरमध्ये चक्रधर स्वामी यांच्या यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक छबिन्यासह रथपालखी काढून यात्रेला सुरुवात झाली आणि छबिना, रथपालखी, घोडेस्वारी, काठी, महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडत आहेत. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल
पार्टिसिपेशन मोहिमेचा एक भाग म्हणून शहरामध्ये मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या उद्देशानं तरुणांनी सहभाग घेतला आणि सहभागींनी त्यांच्या मेहंदीच्या डिझाईन्समध्ये निवडणूक सहभाग आणि लोकशाही तत्वांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चिन्हांचा समावेश केला. चीनच्या ग्वांगडोंग भागातील डाबू काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन झालं. यावेळी डोंगराळ भागातून जाणाऱ्या महामार्गाचा 18 मीटरचा भाग दरडीसह जंगलामध्ये कोसळला. या दुर्घटनेमध्ये 24 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एकूण 54 प्रवासी आणि 20 वाहनं दरडीखाली अडकली होती. त्यापैकी स्थानिकांनी 21 जखमींची सुटका करत त्यांना रुग्णालयात दाखल केलंय. यासोबतच इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत.